मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। राज्यातील विकास प्रकल्पांसंदर्भात भेट घेतली असल्याची फडणवीसांची माहिती। नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातावरून ठाकरेंची सेना आक्रमक। खड्ड्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिक पालिकेवर महामोर्चा। महामोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नाशिककर सहभागी। बैठका नको, ठोस उपाययोजना करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आणलाय। संजय राऊतांची टीका। रस्त्यांची कामं कुंभमेळ्यासाठी करताय की कमिशनसाठी? संजय राऊतांचा फडणवीसांसह गिरीश महाजनांना सवाल। उपमुख्यमंत्री शिंदे 36 जिल्ह्यांमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा आढावा घेणार। नाशिकमधील खड्ड्यांबाबत शिंदे महत्त्वाचा निर्णय घेणार। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। कामात कसूर करणाऱ्या अधिकारी कंत्राटदारांवर कारवाईची शक्यता। गिरीश महाजनांना कुंभमेळा मंत्रीऐवजी कुंभकर्ण मंत्री म्हटलं पाहिजे। संजय राऊतांची गिरीश महाजनांवर टीका। खड्डे पाहिल्यावर नाशिक हे चंद्रावरचं शहर असल्यासारखं वाटतं। नाशिकमधील खड्ड्यांवरून राऊतांची सरकारवर टीका। कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मालेगावमधील सुरेश पवार यांची फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडून 6 संशयितांना अटक। आरोपींकडून 35 लाखांची फसवणूक, 300 कोटींची बनावट टेंडर प्रक्रिया दाखवून पवार यांची फसवणूक झाली आहे। पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। शहरातील कचरा, रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नी हे आंदोलन आहे। जलपाणी टेंडर रद्द करण्याची आंदोलकांची मागणी। कर्जतच्या कोंदिवडे येथील रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला। राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासानी मुलींची भेट। रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ मुलींनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रस्त्याचं काम झालं होतं। झारखंडमधील भरती परीक्षांमधील अनियमिततेविरोधात आंदोलन आणखी होण्याची शक्यता। झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 24वा दिवस। 20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्णय। काँग्रेस नेते राहुल गांधींचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत पत्र। आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या वैध असून सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा असं पत्रातून आवाहन केले। काही विद्यार्थी अनिश्चित काळासाठी उपोषणावर असल्याबद्दल राहुल गांधींनी चिंता व्यक्त केली।